तर नमस्कार मंडळी, मी तुषार थेट कोकणातून तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आता थंडीला सुरुवात झाली आणि थंडी म्हटलं की कोकणात पोपटी हा महत्त्वाचा विषय असतो. तर आज आम्ही बनवण्यासाठी आलो आहे पोपटी. जर का तुम्हाला बघायची असेल कशा प्रकारे पोपटी बनवतात तर पूर्णपणे व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. नवीन असाल तर सर्वात आधी सबस्क्राईब करा, नुसत्या व्हिडिओ बघू नका. तर आता पोपटी बनवायला सुरुवात झाली आहे. बघा इकडे अशा प्रकारे टेंट लावलेला आहे आणि या साईडला आता पोपटी बनवायचं सगळी प्रोसिजर सुरू झाले. आता बघूया कशा प्रकारे कसं काय बनवायचं ते सर्व. तर बघा फायनली सगळं सामान एकत्र केलेलं आहे. इकडे आणलेल्या मस्तपैकी पावट्याच्या शेंगा आहेत, प्लस वाटाणा आहे, अंडी आहेत आणि इकडे चिकन. आणि महत्त्वाचं लागतं ते आपल्याला बनवण्यासाठी एक मस्तपैकी मातीचं मडकं. आणि त्याचा जो मस्तपैकी मातीचा जो सुगंध असतो तो या चिकनमध्ये येतो आणि त्याच्यामुळे त्याचा स्वाद आहे ना एकदम जबरदस्तच लागतो. सगळं सामान आणलेलं आहे. आता सुरुवात करूया. तर आता आपली मॅरिनेशनची प्रोसेस चालू आहे. मस्तपैकी मसाला टाकले, तिखट मसाला आपला एव्हरेस्टचा दुसरा चिकन मसाला आहे आणि आता टाकणार त्याच्यामध्ये दही. हे पूर्ण मॅरिनेशन करून झालं आणि त्याच्यानंतर थोडा वेळ ठेवणार त्याला आणि नंतर सगळं काय जे आहे ती सगळी ह्याची कमाल होणार आहे मडक्याची. आणि आता इकडे शेकोटी पेटवले मॅरिनेशनसाठी, सगळं आपण ठेवलेलं आहे काढून. पण आता थंडी जोरात पडेल त्याच्यामुळे शेकोटीची तर तयारी आधीच करायला लागणार होती. आणि आता फायनली आता आपण तंदुरी बनवायला सुरुवात केली. जो आपण स्टोव घेतला होता ना, अजून काय गॅस संपत नाही आणि त्याचा उपयोगसुद्धा भरपूर होतो. याला बोलतात असली मजा थंडीची. वाव. तंदुरी तर करून झालंय. आता मस्तपैकी करतो या पॅनमध्ये चिकन फ्राय. थोडासा फ्लेम कमी कर, तुझ्यारी फिरव, तुझ्यारी घे. आणि सौरभला इकडे काम कसलं दिलं आहे हे बघा, मस्तपैकी निखाऱ्यावरती आता इकडे तंदुरी वाजतोय. आणि आजची काय मजा काय वेगळीच आहे, जबरदस्त. सगळी अरेंजमेंट जबरदस्त झाले. हे सगळं जातंय हे बघा. तुषार शीतपेरला. तर फायनली आपली तंदुरी तयार झाले. स्मोक तर जबरदस्त येतोय. टेस्ट तर खतरनाक, चटणी नाही आहे, अशीच खाल्ली जात नाही पण भारी आहे. तर फायनली आता आपण मस्तपैकी पोपटी बनवायला सुरुवात करूया. मडकं तर घेतलंय, सर्व शेंगा वगैरे टाकलेलं, किळचं पान टाकलं. आता वेळ आहे मस्तपैकी अंडी टाकायची. अंडी मस्तपैकी आता शिजतील. आता अंडी टाकूया. अंडी टाकल्याच्या नंतर चिकन. आणि ही पोपटी शिजायला साधारण आहे ना 15 ते 20 मिनिटं लागतात. 1 तास लागतो. तेवढा पेशन्स लागतो आपल्याकडे. 1 तास सांग, 1 तास खरं सांग. आता अंडी झाली, त्याच्यावरती पुन्हा एकदा थोड्याशा शेंगा. 1 तास सांग रे. इथे पुढे येते. त्याच्यावरती पुन्हा एकदा पान टाकूया आणि त्याच्यावरती टाकूया मस्तपैकी आपलं मॅरिनेशन केलेलं चिकन. अंडी बहुतेक पॅक होत आले. आणि हे केलेलं आहे मगाशी मॅरिनेशन चिकन, साधारण अर्धा ते 1 तास झालेला आहे. बंद कर. सगळे थर तर लावून झाले. आता शेवटचं आता आपल्याला बंद करायचं आहे मडकं. आणि शेवटला पुन्हा एकदा आपल्याला हे सगळं भांबरूड आहे ना ते सगळं व्यवस्थित दाबावं लागतं. त्याच्यावरती मस्तपैकी एक केळीचं पान लावून पूर्णपणे तोंड बंद करावं लागतं, कारण वाफ बाहेर आली नाही पाहिजे. मस्तपैकी आता मडकं ठेवलेलं आहे. आता साईडून मस्तपैकी आग पेटूया. फायनली आता आपण पोपटी भाजण्यासाठी ठेवलेली आहे. आता साधारण थोडा 15 मिनिटं झाली की तयारीला दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे होईल ती. म्हणजे फायनली आता पोपटी शिजले आणि आता पलटी मारण्याची वेळ आली. हे काढायला लागेल. ओ माय गॉड, गरम आहे. वा बघा कसली येते, खतरनाक. आणि शिजलंय. हा शिजलंय. देवाला टाक. बघूया. चिकन तर बाहेर आलं, वाफ पण येते बघा. मस्त शिजलंय. काय बघूया. शिजलंय.
एक नंबर. एक नंबर. सौरभ बघूया, सौरभ म्हणतो होता शिजलंय नाही टेस्ट करून बघूया सौरभ. भट्टी आपण मीठ टाकायला विसरलो नंतर मला. हा मीठ मस्त. हा शिजलंय ना, मस्त. मस्त पैकी शिजलंय म्हणजे. आणि ही पोपटी आहे ना, ही आपल्या कोकणामध्ये जास्त करून केली जाते. जर आपले कोणी व्ह्यूवर बाहेरून बघत असेल तर तुम्ही सुद्धा एकदा करून बघा. अशा प्रकारे पोपटी जबरदस्त होते आणि जो स्मोक आहे ना तो खतरनाक लागतो खाताना. जो काही स्वाद येतो ना जबरदस्तच असतो. आता मस्त की खायला बसणार सगळेजण. भात वगैरे शिजायला ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे अंडी सुद्धा शिजले काय ते आधी बघावे लागतील. शेंगा वगैरे तर शिजलाय सर्व आमच्या. अजिबात नाही. संदेश म्हणतो अंड तर शिजलेलं आहे सगळं. मीठ लई कमी आलो. टाकलेलंच नाही रे, विसरली तू. आणि म्हणजे अशा प्रकारे आता ही पोपटी आपली शिजले. वाव, चिकनचे पीस बघा कसे मस्तपैकी सॉफ्ट झाले. वाव. बाकीच्या तर टेस्ट केली, आता आपण टेस्ट करून बघूया. खतरनाक झाले, खतरनाक म्हणजे खतरनाकच झाले. पहिल्याच ट्रायमध्ये खतरनाक पोपटी. तर म्हणजे फायनली अशा प्रकारे आपलं जेवण वगैरे सगळं झालं आणि आजची पोपटीची पार्टी आता आपली इथेच संपलेली आहे. जर काय व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर आणि सर्वांनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा आणि बाय बाय. चला, गुड नाईट.